इंडिया TV9 न्यूज महाराष्ट्र. 17 वर्षांपासून लवकरच विमानतळ या आश्वासनावर थांबलेल्या बोरामळी प्रकल्पाला आता नवे वळण मिळण्याची चिन्हे आहेत. मालढोक संवर्धनामुळे विमानतळासाठी आवश्यक असलेली महत्त्वाची जमीन संपादित होऊ शकलेली नाही. त्यामुळे तब्बल 1437 एकर संपादित जमीन आता MIDC कडे वळवण्याची तयारी सुरू झाली आहे. वन विभागाच्या अंतिम निर्णयानंतर राज्य सरकारने औपचारिक मागणी होण्याची शक्यता असून सोलापूर विमानतळाऐवजी मोठी औद्योगिक संधी सोलापूरला मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रयत्नातून सोलापूर हैदराबाद रोडवर बोरामणी येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याचा निर्णय 2008 मध्ये झाला होता. 2009 पासून भूसंपादनही सुरू झाले. आतापर्यंत 575 हेक्टर जमीन संपादित झाली. मात्र प्रस्तावित विमानतळाच्या मध्यभागातील 33.72 हेक्टर जमीन संपादनास मालढोकचा अडथळा आहे. त्या जमिनीच्या संपादनासाठी पाठवलेला प्रस्ताव केंद्र सरकारच्या नागपूर येथील वन विभागाच्या कार्यालयाने यापूर्वीच फेटाळला. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळातही या विमानतळाच्या भूसंपादनासाठी निधी दिला होता. मात्र मालढोकसाठी आरक्षित 33.72 हेक्टर जमीन विमानतळासाठी मिळालीच नाही आणि ती जमीन नेमकी धावपट्टीच्या मध्यभागात आहे. 17 ते 18 वर्षांपूर्वी निर्णय होऊनही बोरामणीचे विमानतळ अस्तित्वात आलेले नाही. त्यामुळे ही जागा MIDC साठी मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडून प्रयत्न सुरू असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.